छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचा आपण सातत्यानं पाठपुरावा केलाय. त्याची काय सध्याची स्थिती आहे? कुठपर्यंत ते काम सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं असेल तर धाराशिवला एक म्हणजे जे विभागीय कार्यालय आहे आपलं ते संभाजीनगर येते. त्याचबरोबर आपलं हायकोर्ट जे आहे ते पण संभाजीनगरशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या धाराशिवच्या लोकांचा दैनंदिन जाण्या येण्याचा प्रसंग जो पडतो तो संभाजीनगरला पडतो. त्यामुळे संभाजीनगर पासून धाराशिव पर्यंत रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही धाराशिव मधल्या सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि एक आकांक्षित जिल्हा म्हणून. कारण आपण बघितलं असेल ज्या ज्या ठिकाणी रेल्वेनं तो भाग जोडला जातो त्या त्या भागाचं भविष्यात कायापालट झालेला आपल्याला बघायला मिळतो. मला वाटतं कालच मी नानासाहेब काकांबरोबर बसलो होतो. मला त्यांनी सांगितलं की सोलापूरचं जे रेल्वे स्टेशन आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्यावेळेस ते रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर आहे असं वाटायचं. पण ते रेल्वे स्टेशन आल्याच्या नंतर जी सोलापूरची त्या ठिकाणी भरभराट झाली ते मग त्यामुळं त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त ठिकाणाहून रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्या धाराशिवच्या जिल्ह्याशी झाली पाहिजे ही इथल्या जनतेची सर्वसामान्य जनतेची भावना आहे. मी हाच संदर्भ घालून रेल्वे मंत्री महोदयांना सुद्धा वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मी त्यांचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी ह्या रेल्वे मार्गाच्या सर्वेसाठी जवळपास 6 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे. लवकरात लवकर सर्वेक्षणाचं काम पूर्ण होऊन हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने टेंडर सुद्धा व्हावं आणि तो रेल्वे मार्ग लवकरात लवकर व्हावा ह्या दृष्टीनं ह्या भागाचा खासदार म्हणून मी निश्चितपणे प्रयत्नशील राहीन. आणि त्याचबरोबर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं जे काम चालू आहे ते सुद्धा जास्तीच्या गतीनं त्या ठिकाणी पूर्ण व्हावं आणि लवकरात तीही रेल्वे आई तुळजाभवानीला दर्शनाला येत असताना लोकांना डायरेक्ट रेल्वेनं त्या ठिकाणी येता यावं अशा पद्धतीची सोय व्हावी याच्यासाठीही मी प्रयत्नशील आहे.